नमस्कार, तेजस्विनी देसाई फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत न वाफवता कोथिंबीर वडी. तर मी कोथिंबीर इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका कापडावर पसरवून ठेवली होती. तर शक्यतो आपल्याला याच्यातलं पाणी सुकवून घ्यायचं आहे किंवा कापडाने पुसून पण घेऊ शकता तुम्ही. तर याची देठं मी एका साईडला काढलेली आहेत. तर थोडं पानंच आपल्याला घ्यायची आहेत. तर ही देठं टाकून न देता आपल्याला यूज करता येतात. एखाद्या वाटणामध्ये किंवा चटणीमध्ये आपण ती यूज करू शकतो. तर कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मस्त सुकलेली आहे, अजिबात याच्यामध्ये पाणी नाही. तर जर पाणी राहिले तर आपली एकदम व्यवस्थित बनत नाही कोथिंबीर वडी. शक्यतो कापडाने पुसून किंवा निथळून व्यवस्थित पाणी घ्यायचं. तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर मी मोजून घेते. तर 2 कप मी दाबून भरलेले आहेत 2 कप. तर 2 कप मी कोथिंबीर घेतलेली आहे चिरलेली. त्यासाठी 1 कप बेसन घेतलेलं आहे आणि 2 चमचे याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठाने वडीला एकदम कुरकुरीतपणा येतो आणि टेस्टही खूप छान येते. तर याच्यामध्ये 1.5 कप पाणी घालायचं आहे. पाणी एकदम 1.5 कप ओतायचं नाही, तर हळूहळू आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे. कारण का जर आपण एकदम पाणी ओतलं तर पिठाच्या गुठळ्या होतात आणि त्या आपल्याला नंतर व्यवस्थित मॅशसुद्धा करता येत नाही. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला पाणी थोडं जास्तही लागू शकतं. तर मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते की कशी आपल्याला पाहिजे आहे. तर अशा पद्धतीने सतत ढवळत राहायचं आणि गुठळी एकसुद्धा गुठळी होऊ द्यायची नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला गुठळ्या काढण्यासाठी खूपच सोपं होईल. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला. तर आणखीन अर्धा कप मी पाणी घालते. तर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अशी आहे. तर आपल्याला अशीच हवी आहे. हे बघा, तर अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घ्यायचं. 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. त्यानंतर तेल चांगलं तापू द्यायचं. नंतर त्याच्यामध्ये 1 चिमूटभर हिंग घालायचा. त्यानंतर मोहरी 1 चमचा. गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे, नाहीतर फोडणी आपली करपू शकते. त्यामुळे गॅस मंद ठेवायचा. मोहरी टाकल्यानंतर पांढरे तीळ टाकायचे आहेत 1 चमचा. तर चांगले तडतडू द्यायचे तीळ. तीळ चांगले तडतडल्यानंतर त्यानंतर आलं आणि हिरवी मिरची मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता. तर 1 चमचा टाकायचे आहे. त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं. त्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फुकट आहे. त्यामुळे काय होईल, ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्यानंतर 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर हे बेडगे मिरचीचं लाल तिखट आहे, तर कमी तिखट असतं आणि आधीही आपण मिरची टाकलेलीच आहे. तर अशा पद्धतीने हलवून घ्यायचं व्यवस्थित. तर कोथिंबीर थोडी मऊ झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे पीठ बनवलेलं आहे ते टाकायचं आहे. ही कोथिंबीर वडी अगदी कुरकुरीत आणि चवीला पण खूपच छान, जशी आपण स्टीम करून बनवतो तशीच लागते आणि अगदी झटपट तयार होते. अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही सहज बनवू शकता.
तर हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे. तर सतत ढवळत राहायचं. तर त्याआधी चवीनुसार मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये. तर मी लास्टला मीठ टाकलेलं आहे. तुम्ही आधीसुद्धा टाकू शकता, पण लास्टला टाकल्यामुळे आपल्याला थोडासा अंदाज येतो मिठाचा. त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. सतत ढवळत राहायचं, नाहीतर मग हे खाली लागू शकतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस मंद ठेवायचा आहे आणि हे सतत ढवळत राहायचं आहे. अजिबात आपल्याला थांबायचं नाही आहे. आणि हे पीठ शिजू द्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. असंच तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ शिजलेलं आहे आणि असं कढईपासून सुटत आहे. तर असंच आपल्याला होईपर्यंत ढवळत राहायचं आहे. तर हे पीठ शिजलं आहे आणि मस्त असं कढईपासून सुटत आहे. तर आपलं हे तयार झालेलं आहे. गॅस बंद करायचा आणि एका प्लेटला किंवा ताटाला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती थोडेसे तीळ टाकून घ्यायचे. तर दिसायला पण आपली वडी खूप छान दिसेल. यामुळे आपण ऑलरेडी आतमध्ये तीळ टाकलेलेच आहेत. तर हे मिश्रण आपण याच्यावरती पसरवून घ्यायचं आहे. तर सगळं मिश्रण आपण याच्यावरती टाकून घेऊयात. तर चमच्याला तेल लावायचं, म्हणजे चिकटत नाही आहे मिश्रण. थापताना तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. हाताने पण पसरवू शकता, पण थोडं चटके बसतात. त्यामुळे चमच्याने किंवा हाताने जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही नंतर वरून थोडंसं प्रेस करू शकता. तर असं आपलं झालेलं आहे. तर हे आपल्याला 20 ते 30 मिनटं ठेवून द्यायचं आहे. तर 15 ते 20 मिनटामध्ये हे होतं. तर तुम्ही बघू शकता इथे. तर 15 ते 20 मिनटं झालेले आहेत आणि आपलं हे एकदम थंड होऊ द्यायचं, म्हणजे ते घट्ट होतं. तर आपलं तयार झालं असं आपल्याला बघू शकता. तर इथं पलटी करून घेतलेलं आहे मी 15 ते 20 मिनटानंतर. तर आता आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत चाकूने. तुम्ही कोणताही शेप देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मी इथे चौकोनी शेप देते. तुम्ही डायमंड शेप किंवा वेगळा कोणताही देऊ शकता. तुम्हाला जशी साईज हवी आहे तसं तुम्ही कट करू शकता. बघू शकता मस्त दिसत आहेत आणि जर अशाच खाल्ल्या तरीही खूप छान लागतात. खूपच टेस्टी लागतात. तर आता हे मी वड्या आता काढून घेते. तुम्ही बघू शकता किती मस्त निघत आहेत. अशा पद्धतीने. तर बोटाने आपण थोडंसं हे करून कोथिंबीर घातल्यामुळे थोडंसं हे होतं. तर आता आपण बघू शकता किती मस्त वडी पडलेली आहे. जसे आपण स्टीम करून करतो ना तसंच दिसते. तर तयार झाले. आता ह्या तुम्ही तशासुद्धा खाऊ शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता. तर मी डीप फ्राय करून घेते. तर तेल मी तापत ठेवलेलं होतं. तर एकदम मंद किंवा लो गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर मीडियम गरम करायचं, जास्तही गरम करायचं नाही तेल, नाहीतर मग वरून ह्या करपतात आणि आतून कच्च्या राहतात. त्यामुळे मीडियम हीटवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याआधी पुन्हा मी सांगते, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर असं आपल्याला तळून घ्यायचं आहे. तुम्ही डीप फ्रायसुद्धा, म्हणजे तव्यामध्ये थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये डीप फ्राय करू शकता. जर तुम्हाला असं तळायचं नसेल, जास्त तेल आवडत नसेल, तर असं सुद्धा खूप अप्रतिम लागतात. बघू शकता तुम्ही मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. तर असं कलर येईपर्यंत आपल्याला मंद गॅसवर तळून घ्यायचं आहे. तर तयार झालेली आहे आपली कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी. तुम्ही चहासोबत हे एन्जॉय करू शकता. तुम्ही याचा आवाज ऐकू शकता. तर चहासोबत अप्रतिम. संध्याकाळच्या चहाला जर
आपण कोथिंबीर वडी केली तर अप्रतिमच खूप मजा येते. नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.